नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्या समोर उपस्थित आहे. मित्रांनो, इयत्ता 9वी सायन्स पार्ट 1 मध्ये आपण आज जो बघणारा भाग आहे, द मेजरमेंट ऑफ मॅटर, हे प्रकरण आपण सुरुवात केली होती आणि आज आपण त्याचा तिसरा व्हिडिओ आज पाहतोय आणि हा शेवटचाच व्हिडिओ असणार आहे आणि त्यामध्ये आपण महत्त्वाचा असा कन्सेप्ट पाहणार आहे. दोन कन्सेप्ट आपण आज पाहतोय. त्यातला एक कन्सेप्ट आहे व्हॅलन्सी आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे रॅडिकल्स. सो अतिशय महत्त्वाचे असे दोन भाग आहेत. व्हॅलन्सी आणि रॅडिकल्स म्हणजे काय हे समजावून घेणं तितकंच गरजेचं आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. जर आवडला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर आपण पुढे जातोय. आता पहिल्यांदा व्हॅलन्सी म्हणजे आपण पाहतोय. पहा, व्हॅलन्सी म्हणजे काय त्याचं डेफिनेशन पाहूया. द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट to combine is called its valency. पहा, the capacity of an element म्हणजे एका मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर कंबाईन होण्याच्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो? व्हॅलन्सी म्हणतो. अँड व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इट इज इंडिकेटेड बाय वन स्पेसिफिक नंबर. तो एक नंबर आहे आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो, व्हॅलन्सी ही मॅक्झिमम 4 असते. लक्षात घ्या, याच्यावर काही गैरसमज आहेत, आपण पाहणारच आहे. आता मॅक्झिमम व्हॅलन्सी कुठून ते कुठपर्यंत असते? मिनिमम 0 अँड मॅक्झिमम 4. 0 to 4 या दरम्यानच असते. 5, 6, 7, 8 या व्हॅलन्सी कधीच असत नाहीत. तर आपण पाहूया, जस्ट हा एक नंबर आहे आणि त्यामध्ये पाहतोय आपण काही एक्झाम्पल तुमच्या समोर दिसत आहे. सोडियम ॲटॉमिक नंबर 11 आहे. 281 यांची बेरीज केला तर 11 होतो. 281 पहा, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती नंबर आहे? एक नंबर आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1. मॅग्नेशियम 282 त्याची व्हॅलन्सी आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये नंबर 2, त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 2 आहे आणि त्याची व्हॅलन्सी सुद्धा 2च आहे. अल्युमिनियमचं पाहिला तर 283 दिसतंय. 13 हे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, व्हॅलन्सी 3 आहे. आता आपण पाहतो क्लोरीन कडे. क्लोरीन 287 पहा, इथं 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याचा अर्थ काय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. तर नॉन मेटल आहे तो आणि त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहे, पण व्हॅलन्सी मात्र 1 आहे. का 1 आलं? पहा मित्रांनो, परत मला सांगायचं आहे, मेटल्स जर असतील, मेटल्स दे आर मेटॅलिक कॅरेक्टर, दे लूज द इलेक्ट्रॉन्स व्हेरी इझिली. ते इलेक्ट्रॉन्स लूज करू शकतात. सो सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम हे सगळे मेटल आहेत, म्हणून त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1, 2, 3 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॅन इझिली डोनेट. हेच त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि तेच त्याची व्हॅलन्सी सुद्धा असते. बट इन केस ऑफ नॉन मेटल दॅट इज क्लोरीन, ऑक्सिजन पहा, दुसरा एक्झाम्पल ऑक्सिजन सुद्धा दिसतोय. क्लोरीन 287 त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहे. इट डज नॉट लूज द इलेक्ट्रॉन, इट ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. म्हणून त्याला फुलफिल होण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1 ची गरज आहे, म्हणून 8 - 7 केला तर 1 मिळतं. त्याचप्रमाणे सोडियमचं कसं सांगितलं? 281 मधून 1 लूज केला. 1 लूज केल्यामुळं त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 28 एवढंच राहतात, म्हणजेच तो सुद्धा ऑक्टेट झाला. प्रत्येक एलिमेंट ऑक्टेट होण्यासाठी धडपडत असतो. ते ट्राय टू बिकम ऑक्टेट. मग ऑक्टेट होण्यासाठी सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम 1, 2, 3 इझिली डोनेट करतात, म्हणून त्यांची व्हॅलन्सी. बट नॉन मेटल काय करतात? ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला क्लोरीननं, तर क्लोरीनचं काय होईल? 288 ऑक्टेट झाला, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1. ऑक्सिजन 8 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. 26 पहिल्या ऑर्बिटमध्ये 2. बघा, KLMN असे सेल असतात. KLMN 2, 8, 18, 2, 8, 18 असं त्याचं काय असतं? मॅक्झिमम कॅपॅसिटी असते. मग ऑक्सिजन 2 राहिले 6. 8 होण्यासाठी किती कमी पडतात? 2, म्हणून त्या ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. असे मेटल आणि नॉन मेटलचे आपल्याला काय काढता येतात? व्हॅलन्सी काढता येतात. तसे भरपूर सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी आपल्याला काढता येत असते. तर पहा, अजून एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आता हे एक्झाम्पल का दिलं असेल मी? पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे NaCl, Cl. दुसरं एक्झाम्पल आहे MgCl2. थर्ड एक्झाम्पल आहे AlCl3. तर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला पाहिजे, Cl Na सोबत असताना Cl आहे,
मॅग्नेशियम सोबत मात्र तो Cl2 आहे आणि अल्युमिनियम असताना मात्र तो Cl3 आहे. हाऊ इट इज बिकम पॉसिबल? असं का झालं असेल? कंबायनिंग कॅपॅसिटी. पहा, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, 3 डिफरंट एलिमेंट्स आर देअर. इट हॅज अ डिफरंट व्हॅलन्सी. प्रत्येकाची व्हॅलन्सी वेगळी आहे. म्हणून क्लोरीन हा सोडियम बरोबर कंबाईन होताना वेगळ्या पद्धतीने होतो, मॅग्नेशियम बरोबर वेगळं आणि अल्युमिनियम बरोबर वेगळं. कारण की सोडियमची पण व्हॅलन्सी 1 आहे, क्लोरीनचं पण एकच आहे. म्हणून तो एक घेतो देतो, आयोनिक बॉन्ड आहे, म्हणून तिथं त्याचं काय NaClच आहे. मॅग्नेशियमची 2 आहे, म्हणजे 2 कमी पडतात, म्हणजे क्लोरीन 2 आले. अल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आहे, 3 लूज करतोय तो. 3 कोणाला देणार? तो 3 क्लोरीनला देणार, म्हणून तो Cl3 झालेला आहे. आणि ह्यांना पण वाचताना कसं वाचतोय? हाऊ टू रीड? सोडियम क्लोराईड. बघा, NaCl असलं तरी सोडियम क्लोराईड, MgCl2 असलं मॅग्नेशियम क्लोराईड, AlCl3 असलं अल्युमिनियम क्लोराईड. असं कुठं म्हणलंय का आपण मॅग्नेशियम डायक्लोराईड, अल्युमिनियम ट्रायक्लोराईड? अजिबात नाही. सो इट जस्ट डिपेंड्स अपॉन वेन कंबायनिंग कॅपॅसिटी. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड आणि अल्युमिनियम क्लोराईड असे का झाले? इट डिपेंड्स अपॉन देअर पर्टिक्युलर व्हॅलन्सी. तर मित्रांनो, हा भाग समजला असेल तर आपण पुढच्या भागाकडे वळतोय. पहा, तुमच्या समोर आता एक एक्झाम्पल आहे. सोडियमचंच आत्ताच आपण पाहिलं. पहा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला ऑर्बिटल सिस्टीम मध्ये सांगतोय. 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन त्याच्यामध्ये आहेत. जर 11 प्रोटॉन असतील तर इलेक्ट्रॉन सुद्धा 11च आहेत. सो फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8 आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये एक शिल्लक आहे. ई पहा, तुम्हाला तो कलर बदलतोय. सो इट लूज 1 इलेक्ट्रॉन, तो एक लूज करतोय, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1. मेटलची व्हॅलन्सी मॅक्झिमम 1, 2 आणि 3च असते. का? त्यांच्या शेवटच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तीच त्याची व्हॅलन्सी असते. सेकंड एक्झाम्पल पहा, 281चं व्हॅलन्सी 1. सेकंड एक्झाम्पल क्लोरीन, इट इज नॉन मेटल. हे सुद्धा व्हॅलन्सी एकच आहे. कसं एक आहे? 17 प्रोटॉन म्हणजे इलेक्ट्रॉन सुद्धा 17, 2, 8, 7. आताच आपण पाहिलेलं एक्झाम्पल आहे. म्हणजेच काय झालं? आउटरमोस्ट ऑर्बिट 7 आहे, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय. समजा तो क्लोरीन बरोबर रिॲक्ट झाला तर एक त्याच्यापासून ऍक्सेप्ट करतोय, म्हणून त्याची व्हॅलन्सी सुद्धा एक 8 होण्यासाठी, ऑक्टेट होण्यासाठी कमी पडतं. आणि लास्ट वन पहा, अजून एक एक्झाम्पल, दॅट इज कार्बन. कार्बन 6, ॲटॉमिक नंबर 6 आहे, 2, 4. बघा, पहिल्या कक्षेत 2, सेकंड कक्षेत 4, म्हणून त्याला किती कमी पडतायत? 4 कमी पडतायत किंवा 4 देतोय, शेअरिंग करतोय तो, म्हणून त्याचे व्हॅलन्सी 4. अशा रीतीने व्हॅलन्सी आपल्याला प्रत्येकाचं काढता येतं. पहिल्यांदा लक्षात घ्या, मेटल्सची व्हॅलन्सी 1, 2, 3 असते. नॉन मेटल सुद्धा कोणीही असू दे, मॅक्झिमम व्हॅलन्सी 1, 2, 3च असते. 4 कार्बनचा आहे, पण 5, 6, 7 नसते. जर तो रिॲक्टिव्ह म्हणजे नोबल मेटल असेल, हेलियम, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, यांच्या व्हॅलन्सी मात्र 0 आहेत. कारण की त्यांच्या शेवटच्या कक्षेत ऑलरेडीच 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे 8 - 8 0 होत असतं. सो 0 ग्रुप एलिमेंट्स म्हणतो, इनर्ट गॅसेस सुद्धा त्याला आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, आपण पुढच्या भागाकडे जातोय आता. त्यानंतर पुढचा भाग पहा. पुढचा भाग तुमच्या समोर आता दिसत आहे. तर यामध्ये स्पेशली एक एक्झाम्पल दाखवण्याचा प्रयत्न केला आत्ताचा. सोडियम, इलेक्ट्रॉन्स 281, एक इलेक्ट्रॉन्स लूज केला, -1. सो Na+28 झाला. ऍक्सेप्ट करतोय कोण? क्लोरीन. 287, 1 प्लस दाखवलाय, 1 इलेक्ट्रॉन प्लस झाला त्याच्यात, जो क्लोराईड आयन तयार झाला 288. सो व्हेन देर कंबाईन टू इच अदर, Na+ Cl- इट्स कॉल्ड NaCl सोडियम क्लोराईड. Na+ हा कॅटॉइन आहे, Cl- हा एनॉइन आहे. कॅटॉइन म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड, एनॉइन म्हणजे निगेटिव्हली चार्जड. सो NaCl अशा पद्धतीने कुठलाही कंपाऊंड तयार होत असतो. आणि त्यानंतर आपण पाहतोय आता एक क्वेश्चन आहे, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द मोनोव्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट सोडियम. पहा, सोडियम आपण आता वर पाहतोय, त्याची व्हॅलन्सी एकच का आहे? त्याला मोनोव्हॅलन्सी का म्हणतात हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. पहा, का मोनोव्हॅलन्सी? मोनो मीन्स एकच व्हॅलन्सी का? सो सी द आन्सर. सोडियम इज अ मेटल, इट्स ॲटॉमिक नंबर इज 11. सो इट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती आहे? 281. सो आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन, म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक आहे. पहा, व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याच्यातला फरक ओळखा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याचा अर्थ आहे शेवटच्या कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. क्लोरीनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे म्हटलं तर 7. का? 287. सो 7 इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणून जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1. सो इन ऑर्डर टू गेट स्टॅबिलिटी, त्या सोडियमला स्टॅबिलिटी मिळवायची असेल, स्टेबल व्हायचं असेल, ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल, इट कॅन बी लूज 1 इलेक्ट्रॉन्स व्हेरी इझिली.
सो टू इन ऑर्डर टू गेट स्टॅबिलिटी बाय अक्वायरिंग ऑक्टेट कॉन्फिगरेशन, ऑक्टेट म्हणजे 8, सोडियम प्रेफियर टू लूज 1 इलेक्ट्रॉन, हिन्स सोडियम व्हॅलन्स इज 1, सो इट इज कॉल्ड मोनोव्हॅलन्सी और सोडियम इज मोनोव्हॅलंट. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, अतिशय नीट अभ्यास त्याचा करा. आता त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातोय. तो भाग म्हणजेच पहा, काही एक चार्ट तुमच्या समोर आहे, तो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये काय दाखवलेलं आहे, कंप्लीट मध्ये हायड्रोजनचं बघा, ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा 1, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1, सो व्हॅलन्सी सुद्धा 1. हेलियमचं पहा, ॲटॉमिक नंबर 2 आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च असतात, तोच लॉस्ट ऑर्बिट आहे म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2. तो डुप्लेट आहे. हायड्रोजन आणि हेलियम हे 2 डुप्लेट आहेत. 118 पैकी पहिले 2 हे इलेमेंट डुप्लेट. डुप्लेट याचा अर्थ शेवटच्या ऑर्बिटमध्ये त्यांची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2. हे सोडून राहिलेले 116 ऑक्टेट आहेत, त्यांची मॅक्झिमम आउटरमोस्टची कॅपॅसिटी 8 असते. सो तिसरा एक्झाम्पल लिथियम 2-1 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे, सो बेरीज करा म्हणजे ॲटॉमिक नंबर 3 येईल. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 आहे, व्हॅलन्सी 1. बेरिलियम 4-2-2 होणार आहे, 2 म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2, व्हॅलन्सी 2. बोरॉन 5 आहे, 2-3, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3, सो व्हॅलन्सी ऑल्सो 3. कार्बन 6, 2 + 4 6 होणार आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4, सो व्हॅलन्सी इज ऑल्सो 4. असं तुम्हाला चार्ट आहे, ते अजून भरपूर एक्झाम्पल आहे, तो चार्ट तुम्ही कंप्लीट करायचा आहे. आणि त्याचबरोबर काही इलेमेंटचे व्हॅलन्सी हे बदलतात, व्हेरिएबल मध्ये असतात. बघा कॉपर Cu, त्याची व्हॅलन्सी 1 and 2 हे दोन्ही गृहीत धरलं जातं. Cu+ असेल तर क्युप्रस, Cu2+ असेल तर क्युप्रिक असं म्हणतात. मर्क्युरी Hg 1 आणि 2 हे दोन्ही पण व्हॅलन्सी असतात. कोण पुढचा इलेमेंट कोण आहे त्या कंबायनिंग कॅपॅसिटीवरनं ते व्हॅलन्सी ठरवतं. H+ मर्क्युरस, H2+ मर्क्युरी. आयर्न आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, Fe2 and 3 त्याची व्हॅलन्सी असते. Fe2+ फेरस म्हणायचं, Fe3+ फेरिक म्हणायचं. असे व्हेरिएबल व्हॅलन्सी सुद्धा आपल्याला माहित आहेत, त्याचाही सुद्धा तुम्ही नीट वाचन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आता रॅडिकल्स हा भाग पाहणार आहे, अतिशय महत्वाचा आहे. रॅडिकल्स म्हणजे काय त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहे. सो लेट अस सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रॅडिकल्स, आणि त्यानंतर त्याच्यावरचे महत्वाचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. रॅडिकल्स मीन्स कंपाऊंड्स. ऍक्च्युअली तो कंपाऊंड आहे, म्हणजे कसं NaCl, NaOH, KOH, HCl ह्याला आपण कंपाऊंड्स म्हणतो. विथ आयोनिक बॉन्ड्स हॅव 2 कॉन्स्टिट्युएंट्स. बघा, रॅडिकल्स हे कंपाऊंड्स आयोनिक बॉन्ड पासून तयार होतात. आयोनिक बॉन्ड मीन्स गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच काय, मेटल आणि नॉन मेटल ह्यांच्यामध्ये जे रिॲक्शन घडतं त्याला आपण आयोनिक कंपाऊंड्स म्हणतो. दीज आर कॅटॉयन्स. कॅटॉयन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, तुम्हाला सांगितलं. एनॉयन्स मीन्स निगेटिव्ह चार्ज. दे आर कंबाइनिंग टू इच अदर. कॅटॉयन्स lose the electron, anion accept the electrons, they take part independent in chemical reaction, these are called radicals. बघा, 2 भाग असतात त्यात, कॅटॉयन्स आणि एनॉयन्स, ते दोन्हीही इंडिपेंडेंटली त्याच्यात सहभागी होतात, म्हणून त्याला आपण रॅडिकल्स असं म्हणतो. आता आपण पाहूया रॅडिकल्सचा अजून अभ्यास आपल्याला नीट करायचा आहे. रॅडिकलच्या संदर्भात एक एक्झाम्पल आपण बघूया पहिल्यांदा, नंतर आपण त्याचं बघूया. हे अतिशय महत्वाचं आहे, नीट काळजीपूर्वक पहा. बेस आहे ते सगळे NaOH, KOH, CaOH ट्वाइस, सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, ऑल दीज आर बेसेस. पहा, कॅटॉयन अँड एनॉयन. कॅटॉयन पॉझिटिव्हली चार्ज, एनॉयन निगेटिव्हली चार्ज. दे आर इंडिपेंडेंटली टेक पार्ट, दोन्हीही सहभागी होत असतात. त्याला आपण स्प्लिट करतोय. पहा, कॅटॉयन कसं, NaOH. मग Na हा कॅटॉयन आहे, OH हा एनॉयन आहे. सो Na+ OH का, Na एक देतो, OH एक घेतोय. OH त्याची व्हॅलन्सी 1 आहे, Na ची व्हॅलन्सी 1 आहे. नेक्स्ट वन HCl हा ऍसिड आहे, H+ हा कॅटॉयन आहे, H+ हा डोनेट करतो, Cl- हा ऍक्सेप्ट करतो, Cl-, H+ Cl-. KOH K+ OH-. HBr ऍसिड आहे, त्यासाठी H+ Br-. CaOH ट्वाइस. आता इथं पहा, ह्याच्यापैकी आता थोडा बदल आहे. OH ट्वाइस म्हणजेच 2, हे खाली का आलं, Ca ची व्हॅलन्सी 2 आहे म्हणून Ca2+ होणार आहे, म्हणजे Ca++ OH-. HNO3 इथं कसं होईल, H+. NO3 हा रॅडिकल निगेटिव्ह आहे. NO3 म्हणजे नायट्रेट म्हणतो त्याला, आपण काय म्हणायचं आहे, CaO2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड म्हणतात, तो नायट्रेट सुद्धा, हायड्रोजन नायट्रेट म्हणतात त्याला, H+NO3. अतिशय महत्वाचा भाग आहे, तुमच्या लक्षात आला असेल कसं आपण स्प्लिट करतोय. तर त्यावरूनच आपण इथे पाहणार आहे की रॅडिकल्स कोणत्या प्रकारचे असतात, काय असतात. तर पहा मित्रांनो, आता आपण रॅडिकलचा अभ्यास करत असताना
तुमच्या समोर आता इथं बेसिक रॅडिकल दिसत आहेत पहा. H प्लस म्हणजेच Na+, ज्यांच्यावर कॅटॉइन आहेत, कॅटॉइन मीन्स पॉझिटिव्ह चार्ज आहे, ते सगळे बेसिक रॅडिकल्स असतात. पहा लक्षात घ्या, H प्लस, Na+, K प्लस, पोटॅशियम, Ag+, H+, मर्कुरस, Cu+, हे सगळे काय आहेत, ऑल दीज आर बेसिक रॅडिकल अँड दीज आर ऑल्सो कॉल्ड एज सिंपल रॅडिकल्स. यांना काय म्हणायचं, सिंपल सुद्धा. आणि सिंपल हा जो प्रकार आहे पहा, सिंपल मध्ये तिथं फक्त एकच इलेमेंट असतो. इन सिंपल रॅडिकल देर इज ओनली वन इलेमेंट, वेदर दीज आर बेसिक ऑर दीज आर ऍसिडिक. ते ऍसिडिक सुद्धा असू शकतात किंवा बेसिक सुद्धा असू शकतात, पण सिंगल असतात. पहा इथे ऍसिडिक रॅडिकल निगेटिव्ह असतात, ते तुमच्या समोर दिसत आहेत. ऍसिडिक रॅडिकल मध्ये पहा एक्झाम्पल, अल्युमिनियम, क्रोमियम F-, फेरिक Cl-, गोल्ड Br-, स्टॅनिक I-, अल्युमिनियम O2-, all these plus contains basic radical, minus contains acidic radical, but these both plus and minus हे जे तुम्हाला एक एक दिसत आहेत बघा, Cu+, H+, Al3+, ऑल दिस सिंपल रॅडिकल. आता त्याच खाली तुम्हाला आता दुसरा NH4+ आहे, अमोनियम. दिस इज नॉट एन विच वन बेसिक रॅडिकल. सो इट इज बेसिक रॅडिकल बट इट इज विच वन नॉट कंपोजिट रॅडिकल. हा परत कंपोजिट आहे त्याच्यामध्ये. इकडे सुद्धा पाहू शकतो MnO4, दिस इज ऍसिडिक बट ऑल्सो कंपोजिट. ClO3 ऍसिडिक रॅडिकल बट कंपोजिट. कंपोजिट मीन्स 2 or more एलिमेंट त्याच्यात आहेत. IO3 आयोडेट, CO3 कार्बोनेट. बघा CO3 2 निगेटिव्ह, त्याचं रॅडिकल काय आहे तर त्याच्यावरचं ते व्हॅलन्सी आहे कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे CO3 2-, सल्फेट SO4 2-, SO3 2-, सल्फाइट, CrO4 क्रोमेट, Cr2O7 2-, डायक्रोमेट, PO4 3-, फॉस्फेट. हे सगळे काय तर इव्हन दो आर ऍसिडिक रॅडिकल बट दीज आर कॉल्ड कंपोजिट रॅडिकल. तर सिंपल रॅडिकल आणि दुसरा जो आहे तो कंपोजिट रॅडिकल बेसिक मध्ये आणि ऍसिडिक मध्ये सुद्धा असतात, हे लक्षात घ्या. हे जर समजला तर आपल्याला हाऊ टू फॉर्म द कंपाऊंड, कंपाऊंडची निर्मिती कसं करायचं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. सो आपण तिकडे जातोय आता. केमिकल फॉर्म्युलेज ऑफ कंपाऊंड्स, कंपाऊंडची निर्मिती करत असताना काय करायचं त्याच्यामध्ये. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपाऊंड फॉर्म्ड बाय आयोनिक बॉन्ड, आयोनिक बॉन्ड पासून आपल्याला केमिकल फॉर्म्युलेज तयार करता येतात. इट कंटेन्स 2 पार्ट, त्याच्यात 2 पार्ट असतात. एक ऍसिडिक असतो, एक दुसरा बेसिक असतो. त्यांची व्हॅलन्सी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्यांचे रॅडिकल्स माहित पाहिजे. त्यांच्यामध्ये आपण क्रॉस वगैरे करतोय ते पाहूया एक एक्झाम्पलच्या साह्याने. इन फ्रंट ऑफ यू एक एक्झाम्पल आहे बघा, सोडियम सल्फेट. याचं आपल्याला काय बनवायचं आहे, केमिकल फॉर्म्युले बनवायचं आहे. कसं बनवता येतं पहा. सी इयर फर्स्ट काय करणार, फर्स्ट स्टेप टू राईट द सिम्बॉल. त्या दोघांचं सिम्बॉल लिहितोय आपण रॅडिकल. सोडियमचे Na सल्फेट म्हणजे SO4 लिहितोय. बेसिक शुड बी ऑलवेज ऑन द लेफ्ट साइड, बेसिकला लेफ्ट साइडला लिहिणं गरजेचं आहे. सेकंड स्टेप कडे जातोय टू राईट द व्हॅलन्सी. त्या दोघांची व्हॅलन्सी Na+ म्हणतो म्हणजे एक व्हॅलन्सी आहे, SO4 2 व्हॅलन्सी आहे. आता यांच्यामध्ये काय करणार आपण, SO4 2- आहे म्हणून 2 आलं. सो टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्याच्यात क्रॉस केला. टू क्रॉस ॲज शोन बाय द एरोज दाखवले पहा. इकडे Na2 आणि SO4 ला 1 दाखवलंय म्हणून त्याला Na2 होणार आहे आणि SO4 1 असल्यामुळे SO4 मध्ये बदल होत नाही. सो इन दिस वे वी हॅव टू राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. Na2 ला SO4 च्या पुढे 1 नाही म्हणून 1 लिहायची गरज नाही. सो Na2SO4 इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेट. सो इन दिस वे वी हॅव टू राईट द फॉर्म्युलेज. वन्स मोर एक्झाम्पल वी हॅव टू डिस्कसिंग. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. राहिलेले सगळे एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. सो सी द वन मोर एक्झाम्पल हिअर. दॅट इज, पहा कुठला एक्झाम्पल आहे तुमच्या समोर आता, सोडियम बायकार्बोनेट. हाऊ टू राईट बायकार्बोनेट. सोडियम म्हणजे माहित आहे, बायकार्बोनेटचं आत्ताच आपण पाहिलेलं आहे. NO3 म्हणून आहे, ते बघूया काय होत आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट स्टेप 1 टू राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल्स. त्याचप्रमाणे केलं. HCO3. HCO3 इज द रॅडिकल ऑफ बायकार्बोनेट. हे तुम्हाला थोडं बाहेर करावं लागेल. सेकंड स्टेप बघतोय आपण आता. सेकंड स्टेप मध्ये काय, इन द सेकंड स्टेप टू राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. Na ची व्हॅलन्सी सुद्धा 1 आहे, HCO3 ची व्हॅलन्सी सुद्धा 1 आहे. देअरफॉर 1 लिहिलं. आता थर्ड स्टेप मध्ये आपण काय करतोय, त्यांच्यामध्ये क्रॉस करणार आहे. सो टू क्रॉस द मल्टिप्लाय शोन एरोज नंबर ऑफ रॅडिकल्स. Na ला क्रॉस आणि इकडे कोणाला HCO3 ला सुद्धा क्रॉस करतोय आपण. सो Na1 HCO3. सो फायनल आन्सर स्टेप 4 NaHCO3 इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ सोडियम बायकार्बोनेट. सो NaHCO3 सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोदा म्हणतो.
सोडियम कार्बोनेटला आपण खाण्याचा सोडा म्हणतो. असे 2 एक्झाम्पल तुमच्या समोर दाखवलेले आहेत. असेच भरपूर एक्झाम्पल्स आहेत, त्याची सुद्धा प्रॅक्टिस करा. आणि अतिशय व्यवस्थित अशी महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक इथं संपतोय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन येत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.